मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला वेळुवन बघण्यासाठी सर्व उपासक निघालेले आहेत। आपणा सर्वांना माहीतच आहे, बिंबिसार राजाने तथागतांना आपले वेळुवन दान दिले आणि त्या वेळुवनामध्ये भगवंताने अनेक वर्ष या ठिकाणी वास्तव्य केलं। बिंबिसार राजाने दिलेलं जे दान आहे वेळुवन, त्या वेळुवनाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक अगदी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करत करत आता वेळुवनाकडे निघालेले आहेत। आपण बघत आहोत। आय लव राजगिरी आपण बघत आहोत। आता सध्या आपण राजगिरी येथील वेळुवनाला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत। माझ्या पाठीमागे बघत आहात, हे राजगिरीचा चौक आहे। इथे लिहिलेलं आहे आय लव राजगिरी। तर या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी दिसत आहेत। आपल्या धम्मसहलीतील अगदी या ठिकाणी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करत करत आता वेळुवनाकडे निघालेले आहेत आपल्या धम्मसहलीतील उपासक। राजगिरी येथील हा मेन चौक आहे। या मेन चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आपल्याला पाहावयास मिळतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला हे आपण वेळुवन बघण्यासाठी आतमध्ये प्रवेश करत आहोत। हे वेळुवनाचा गेट आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व उपासक वेळुवनाच्या गेटवर आता पोहोचलेले आहेत। आता लगेचच या ठिकाणाहून तिकीट काढून आतमध्ये प्रवेश करणार आहोत आपण। तर प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला या ठिकाणी 20 रुपयाचे तिकीट आहे प्रत्येकाला। आपापलं तिकीट घेऊन या ठिकाणी उपासक आतमध्ये प्रवेश केलेला आहेत। या पवित्र वेळुवनामध्ये आता आपण सर्वांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रिय सज्जनांनो, आपण बघत आहोत सध्या आता अगदी सकाळच्या 6:15 वाजलेले आहेत आणि सकाळी 6:15 वाजता सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी या पवित्र वेळुवनामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत। सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी वेळुवनामध्ये पोहोचलेले आहेत। आपण आतमध्ये आणखी वेळुवन बघणार आहोत, कुठे काय आहे, कसं काय आहे, आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। नमो बुद्धाय, जय भीम। आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी पवित्र अशा वेळुवनामध्ये। आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आपल्याला बघत आहात। बघा, या ठिकाणी सुंदर असा एक तलाव आहे। या तलावामध्ये बदक आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माशा आहेत, कलरच्या माशा आहेत आणि माशा खूप मोठमोठ्या आहेत, बदक आहेत। अतिशय सुंदर हा परिसर आहे वेळुवनाचा। आता आपण सध्या आहे वेळुवनामध्ये। आपण बघत आहात संपूर्ण हे वेळुवन अतिशय सुंदर हा परिसर आहे।
हेच ते आहे वेळुवन. बिंबिसार राजाने तथागतांना दान दिलेलं आहे. माझ्या पाठीमागे बघत आहात सर्व उपासक या वेळोमनामध्ये अगदी सकाळी 6:15 वाजेला आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत हा वेळुवनाचा. वेगवेगळ्या तरोतरीचे फुलं आहेत या ठिकाणी. बगीचा आहे. खूप सुंदर हा परिसर आपण बघत आहोत वेळुवनाचा. प्रिय सज्जनांनो, या ठिकाणी वेळुवनातील हे बुद्धविहार आहे. या ठिकाणी भगवंताची मूर्ती आहे. आणि बघा या ठिकाणी देश विदेशातील लोक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने येतात. बोला अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि.
गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि त्रिशरणगमन संपूर्ण पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुखावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादधाना वीरमणि सिक्खापदं समादियामि त्रिशरणेन सद्धिं पञ्चशीलं धर्मं साधुकं सुरक्षितं तस्मा अपमादेन तिलसम्पादे च साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा. प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला अगदी आपण 6:15 वाजता या ठिकाणी या पवित्र वेळूवनामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे. आपल्या बाजूला विदेशी एक मोठा ग्रुप आलेला आहे, तेव्हा आपल्यामुळं त्यांना त्रास नको. आणि विशेष म्हणजे आपल्या जिथे बसलो आपण तिथे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं आसन नसल्याकारणाने फरशी खूप थंडीगार आहे. त्यामुळं आपण समोर एक मोठं वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाखाली बसून या वेळूवनाचं महत्त्व किंवा समोर एक बुद्धाची मूर्ती आहे त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे. तिथे आपण या वेळूवनाचं संपूर्ण महत्त्व सविस्तर आपणाला या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून आपण सर्वजण श्रवण करूया. आपणाला भंते अंगुलीमाल जे आहेत हे तुम्हाला आजच्या या वेळूवनाचं महत्त्व तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सांगतील. तर आपण इथून आपण पुढे निघूया, कारण आपल्यामुळे त्या लोकांना त्रास नको. म्हणा साधू साधू साधू.